होते का? होत होते आणि अजून चांगले व्हायचे. किंवा बैलपोळ्याच्या वेळेला पण डीजे लावायची काही अशी आवश्यकता नसते. परंतु त्याची एक आवाज मर्यादा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं पालन तरुण वर्गाने 100% करावं आणि याचा फायदा तुम्हाला होईल हे तुम्ही निश्चित लक्षात घ्या. पुढच्या वेळेला तुम्ही सांगाल की साहेब आम्ही यावेळी डीजे लावला नाही, तर ह्या गोष्टी गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी हे प्रॉब्लेम आले होते आणि यावर्षी डीजे लावला नाही तर हे प्रॉब्लेम म्हणजे झाले नाही आणि उलट 4 वाद कमी झाले, 4 पोरांनी अजून चांगलं वर्तन केलं. त्याचबरोबर पारंपरिक वाद्य किंवा टाळमृदंग ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्या माता माऊल्या ज्या असतात त्या सुद्धा हिरिरीने सहभागी होऊ शकतात. खरं आहे खोटे सांगा की त्यांना ते ही एक गोष्ट आहे. शेवटी आम्ही तर डीजेवाल्यांना सांगितलेलं आहे कायदेशीरपणे जे सांगायचं ते, किंवा तुम्ही जर सण उत्सवामध्ये डीजेचा वापर केला आणि आम्हाला कायदेशीर कारवाई करावी, तो एक भाग आहे. त्याच्याबरोबरच दुसरा एक संकल्पना आहे की आता मोठं गाव आहे, प्रथेनुसार एक गाव एक गणपती समजा काही गावात असतो नसतो, तर ते देखील करता आलं तर तुम्ही बघा. पण त्याच्याबद्दल माझं तुम्हाला असं म्हणजे आम्ही तुम्हाला कंपल्शन करू शकत नाही, परंतु ते एक संकल्पना करता आली तर चांगली गोष्ट आहे. आणि जर समजा नसेल तरी सुद्धा जेवढे तुमच्या गावात गणपती बसतील समजा 1, 2, 4 जे काय तर त्यांनी सर्वांनी रीतसर ऑनलाईन परवानगीला अर्ज करा. तुम्हाला परवानगी लगेच आम्ही देऊन टाकू आणि त्याच्यामध्ये जे अध्यक्ष किंवा पदाधिकारी असतात त्यांनी त्याच्यावर जे नियम अटी असतात